नमस्कार मंडळी। तर दिवाळी अवघ्या तोंडावर आली आहे आणि सगळ्यांच्याच घरी फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू असेल। तर महिलांना दिवसभर फराळाचे पदार्थ बनवावे लागतात आणि मग संध्याकाळी रात्रीच्या स्वयंपाकाचा मात्र कंटाळा येतो, कारण दिवसभर आपल्याला किचनमध्ये राहून काम केल्यामुळे रात्रीचा स्वयंपाक बनवावासा वाटत नाही। जास्त वेळ किचनमध्ये उभं न राहता कमीत कमी वेळात बनणारे पदार्थ हवे असतात। तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। आता बनवूयात आजची पहिली रेसिपी। त्यासाठी इथे मी बाउलमध्ये 2 कप भरून बासमती तांदूळ घेतला आहे। जो लांब दाण्याचा बासमती तांदूळ असतो, बिर्याणीसाठी वापरतात तो आहे। तुम्ही याऐवजी घरात तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो इथे वापरू शकताय। आता या तांदळामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर इथे बघा 2 वेळा मी तांदूळ धुवून घेतलाय। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनिटे हा तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर तांदूळ असा भिजवून घेतला किंवा भिजवून याचा भात बनवला तर अगदी भात मोकळा सुटसुटीत होतो। आज आपण सोया पुलाव बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला सोयावडी भिजवून घ्यावी लागेल। तर त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी गरम करून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला साधारण 1.5 कप होईल एवढी सोयावडी घालायची आहे। तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता या पद्धतीने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मग सोयावडी अगदी छान अशी भिजली जाईल। साधारण 10 मिनिटांसाठी आपल्याला ठेवायचं आहे। तर या पुलावमध्ये घालण्यासाठी मी काही भाज्या घेतल्या आहेत, तर याचं आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे। तर त्यासाठी मी इथे घेतला आहे अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी बटाटा साल काढून स्वच्छ धुवून चिरून यामध्ये घातलाय। त्यानंतर 1 वाटी भरून दही घालायचे। त्यानंतर घालायचे आहे आलं लसूण पेस्ट। तर इथे मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट वापरली आहे। त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं मी इथे बारीक चिरून घातली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली। त्यानंतर आपण जे सोयावडी भिजवून घेतली होती त्याच्यातलं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे किंवा अशा पद्धतीने पिळून काढायचं आहे आणि ते सोयाबीन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर सोयाबीन मधलं आपल्याला पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे, नाहीतर मग त्याची चव जी आहे ती थोडीशी कडसर वगैरे लागण्याची शक्यता असते। त्यामुळे संपूर्ण पाणी आपल्याला सोयाबीन मधलं चांगलं पिळून काढायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। त्यानंतर घालायची आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा भरून गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय या पद्धतीने। तर असं हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळ्या आपल्या जे सोयाबीन आणि भाज्या आहेत त्यांना हे दह्याचं मिश्रण लागलं पाहिजे किंवा कोट झालं पाहिजे। आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी पुलाव बनवण्यासाठी कुकर गरम व्हायला ठेवलाय। आता यामध्ये घालूयात 2 ते 3 टेबलस्पून तेल। तर तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल तापल्यावर यामध्ये घातले 2 स्टार फूल, 1 काळी वेलची, 4 हिरवी वेलची, 4 ते 5 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा शहा जिरे आणि 2 तमालपत्र घालायचे आहेत आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून आपल्याला हे 1 मिनिटभर परतवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा असा स्लाइसमध्ये कट करून घातलाय आणि आता कांदा देखील आपल्याला चांगला गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला मऊसर शिजला गेला की यामध्ये घालायचा आहे 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि आता टोमॅटो देखील चांगला मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर बघा 2 ते 3 मिनिटे इथे मी टोमॅटो चांगला परतवून घेतलाय। आता याच्यामध्ये आपण ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या आणि सोया चंक्स होते ते घालायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय या पद्धतीने। हे 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगलं परतवून घ्यायचंय। तर इथे मी बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकून ते हिसळून यामध्ये घातलंय। यामुळे काय होईल तर भाज्या खाली तळाला चिकटणार नाहीत किंवा लागणार नाहीत। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छानपैकी। 3 मिनिटांनंतर झाकण काढलं आणि एकदा हलवून घ्यायचंय। तर बघा अगदी छान अशा या भाज्या अर्धवट शिजल्या गेल्या आहेत।
आता यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे त्याच्यातील पाणी संपूर्ण निथळून यामध्ये घालायचं आहे आणि आता व्यवस्थित असं हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 2 कप भरून तांदूळ घेतला होता, त्याच्यासाठी मी 3.5 कप पाणी यामध्ये घातलं आहे। अर्धा कप आपण दही देखील घातलं होतं। नॉर्मली आपल्याला 2 वाटी तांदूळ असेल तर 4 वाटी आपण पाणी घालतो। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचंय। तर आपण मसाले मॅरिनेट करताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे चवीनुसार किंवा अंदाजानेच घालायचंय। आता आपल्याला कुकरवरती झाकण लावायचंय आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड झालाय। आता याची शिट्टी काढून आपल्याला चेक करायचं आहे। वाव, मस्तच। तर बघू शकताय अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळा सुटसुटीत असा इथे आपला पुलाव तयार झालाय। तर अगदी पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं की पुलाव असा छान मऊसर देखील होतो आणि तितकाच मोकळा देखील होतो। आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम पुलाव सर्व करणार आहोत। जर तुम्हाला रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, एकच काहीतरी पोटभरीचा पदार्थ बनवायचा असेल, तर नक्कीच तुम्ही हा सोया पुलाव बनवू शकता। अगदी झटपट होतो, जास्त काही तामझाम करावं लागत नाही आणि रेसिपी देखील खूप साधी सोपी आहे आणि चवीला हा भात म्हणाल तर खूप जबरदस्त लागतो, खूप सुंदर लागतो। नक्की एकदा तुम्ही बनवून बघा आणि केल्यानंतर कसा झाला ते देखील मला कमेंट करून सांगा। आता बनवूयात आजची दुसरी रेसिपी। त्यासाठी एका बाउलमध्ये घेतला पाऊण वाटी तांदूळ। तर इथे मी बासमती तांदूळ वापरलाय, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल। त्यानंतर घेतली पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी सालाची मूग डाळ आणि पाव वाटी लाल मसूर डाळ घेतली। तुम्ही इथे तूर डाळ सुद्धा वापरू शकता। आता डाळ तांदळामध्ये पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घ्यायचे 1-2 वेळेस आणि आता धुतलेले डाळ तांदूळ कुकरमध्ये काढून घ्यायचे। कुकरमध्ये हे पटकन शिजतं, हवं तर तुम्ही सेपरेट भांड्यातही शिजवू शकता। त्यानंतर मी इथे 1 बटाटा साल काढून अशा फोडी करून घातला। त्यानंतर 1 गाजर बारीक चिरून घातलं। तुमच्याकडे हिरवे वाटाणे असतील तर आत्ताच यामध्ये घालू शकता किंवा यापेक्षा आणखी काही भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्या देखील करू शकता किंवा यातलं गाजर वगैरे स्किप देखील करू शकता। यामध्ये मी फ्रोझन मटार वापरणार असल्यामुळे मी शेवटी घालणार आहे। त्यानंतर इथे मी 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे देखील घातलेत। आता यामध्ये 4 ते 5 वाट्या पाणी घालतीये, कारण हा भात आपल्याला मऊसर शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालावं लागेल। आता यामध्ये घालू पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि आता हे आपल्याला हलवून घ्यायचे आणि आता कुकरला झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतलाय। आता झाकण उघडून चेक करू तर बघा इथे डाळ तांदूळ अगदी परफेक्ट हवं तसं शिजलं गेलंय। आता पळीनेच हे थोडंसं घोटून घ्यायचंय, साधारण 2 मिनिटे, जास्त नाही घोटायचं, अगदी थोडंसंच। तर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर तुम्ही गरम पाणी यामध्ये वापरू शकता। फोडणीसाठी इथे मी कढई तापायला ठेवली आहे। आता 3 ते 4 टेबलस्पून तेल यामध्ये घातलंय, हवं तर तुम्ही इथे तूपही वापरू शकता। तेल तापल्यावर घालू अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 तमालपत्र, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल सुक्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 1 कांदा बारीक कट करून घालायचा। आता कांदा मऊसर होईपर्यंत परतवून घेऊ 2 मिनिटे। कांदा मऊसर शिजला गेला की 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून ती देखील 1 मिनिटभर परतवून घ्यायची। त्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो असा बारीक कट करून घालायचा आहे। तर इथे मी अर्धी वाटी फ्रोझन मटार देखील वापरलेला आहे। तर मटार इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर वापरा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे मग टोमॅटो आणि मटार अगदी पटकन शिजला जाईल।
इथे टोमॅटो आणि मटार मी 2 ते 3 मिनिटे परतवून घेतलाय। त्यानंतर यामध्ये घातली अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेजिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं आणि हे मसाले आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचे। परतत असताना मसाले करपू नयेत म्हणून मी साधारण पाव वाटी यामध्ये पाणी घातलंय आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता शिजवलेली डाळ तांदूळ यामध्ये घालायचे आणि ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये चवीनुसार मीठ लागत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तर इथे मला गरज वाटत नाहीये त्यामुळे मी घातलं नाहीये। यामध्ये हवं तर पाणी देखील घालू शकता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी, पण इथे मी अगोदरच भरपूर पाणी वापरल्यामुळे आता इथे मला गरज वाटत नाहीये। आता वरून 2 चमचे साजूक तूप सोडायचं, म्हणजे मग खिचडी छान हॉटेलसारखी चविष्ट लागते। आता यावर मी झाकण ठेवलंय आणि आता गॅस कमी करून लो फ्लेमवर 2 मिनिटे याला वाफ द्यायची। 2 मिनिटांनंतर झाकण काढलं तर बघू शकताय खिचडीला परफेक्ट वाफ लागली गेली आहे आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये खिचडी तयार आहे। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गरमागरम खिचडी सर्व करू। रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा वेळ कमी असेल स्वयंपाक बनवायला तर अशा वेळी अगदी पटकन ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। जास्त वेळ नाही लागत, अगदी झटपट तयार होते आणि गरमागरम चवीला अप्रतिम लागते। यासोबत एखादी चटणी, लोणचं किंवा पापड असेल तर आणखी काहीच लागत नाही। अगदी आरामात तुम्ही पोटभर जेवू शकता, त्यामुळे नक्की एकदा तुम्ही करून बघा। आता बनवूयात आजची तिसरी रेसिपी, पारंपरिक पद्धतीचे उकड शेंगोळे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेतला 2 गड्डी लसूण, 2 इंच आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातल्या। तर मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे पाणी न घालता वाटून घ्यायचं। तर अशा प्रकारे हे मी ओबडधोबड असं वाटून घेतलं। मिक्सिंग बाउलमध्ये घ्यायची 2 वाट्या कणिक आणि अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घ्यायचं। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घालावी, 2 चमचे लाल तिखट घातले आणि बनवलेल्या वाटणापैकी 1 चमचा भरून वाटण यामध्ये घालायचे। त्यानंतर साधारण 2 चमचे थंड तेल घालायचं आणि थोडासा पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि आता सगळे जिन्नस पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे किंवा मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर लागेल तसं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। एकदम पाणी न घालता लागेल तसं अगदी थोडं थोडं घालावं, म्हणजे मग पीठ अगदी व्यवस्थित भिजवता येतं। तर इथे मी चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर असा गोळा मळून घेतला। आता या गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता शेंगोळे बनवायला घेऊ। हवं तर हे पीठ तुम्ही 10 मिनिटे रेस्ट होण्यासाठी देखील ठेवू शकता। आता या पिठातील थोडंसं पीठ घेऊन असं हातावर लांबट करून घ्यायचं आणि आता याची दोन्ही टोकं एकत्र आणून असं प्रेस करायचं। इथे आपला शेंगोळी तयार झाले। तर याची साईज आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त किंवा छोटी किंवा मोठी ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते। तर असा एक गोळा घेऊन पोळपाटावर हाताने असा लांबट करून घ्यायचा या पद्धतीने आणि सुरीने त्याचे सारख्या आकाराचे तुकडे करायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे शेंगोळे बनवून घ्यायचे। दोन्ही टोकं एकत्र करायचे आणि थोडंसं प्रेस करायचं। तर ही पद्धत खूपच सोपी आहे आणि पटापट शेंगोळे तयार होतात। आता बाकीचेही बनवून घेऊ। इकडे गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घालायचं। तेल तापलं की घातली अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि शिल्लक राहिलेलं मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं संपूर्ण वाटण यामध्ये घातलं
आणि आता वाटण यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं 2 मिनिटे, जो मिरची आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत। वाटण छान परतलं गेलं की घालायची 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, कारण यामध्ये आपण मिरची वापरलेली आहे त्यामुळे। आता यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं, तर तुमच्या अंदाजाने इथे पाणी घालू शकता, तुम्हाला कितपत हवं आहे तेवढं। तर इथे मी साधारण 4 ते 5 ग्लासच्या दरम्यान पाणी वापरले। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर इथे मिश्रणाला उकळी आली आहे। आता तयार केलेले जे शेंगोळे आहेत त्यामध्ये सोडून द्यायचे या पद्धतीने। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि शेंगोळे 15 ते 20 मिनिटे शिजून द्यायचे। तर यावर तुम्ही झाकण लावून देखील हे शिजवू शकता, पण झाकण लावल्यावर जी तर्री आहे ती निघून जाते किंवा कमी होते, त्यामुळे झाकण न लावताच मी इथे साधारण 15 ते 20 मिनिटे हे शिजवून घेणार आहे। वीस मिनिटांनंतर बघू शकताय हे शेंगोळे छान शिजले गेले आहेत आणि या रश्शाला किंवा यातल्या पाण्याला थोडासा दाटसरपणा आलेला आहे। आता वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हे शेंगोळे सर्व करायचे। थंडगार वातावरणामध्ये हे गरमागरम उकडीचे शेंगोळे किंवा उकड शेंगोळे अगदी अप्रतिम लागतात, भन्नाट लागतात। रेसिपी खूपच सोपी आहे आणि तितकीच पौष्टिक देखील आहे। आता बघूयात आजची चौथी रेसिपी। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी तांदळाचे पीठ घेतले। आता याच्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ, 1 कांदा एकदम बारीकसर असा चिरून, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाट्या भरून आपल्याला सुरुवातीला पाणी याच्यामध्ये घालायचे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर सुरुवातीला मी 2 वाट्या पाणी घातले, गरज वाटली तर आणखी घालणार आहोत। तर इथे बघा हे मी मिक्स करून घेतले आणि मिश्रण एकदम घट्टसर आहे। आता आणखी 1 वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर इथे पाण्याचं प्रमाण हेच परफेक्ट नसणार आहे, कारण तांदळाच्या पिठावरती पण अवलंबून आहे की किती पाणी लागेल। मी इथे अंदाजाने तुम्हाला सांगितले 3 वाट्या एवढं। आता याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे, आपण जो उपमा वगैरे बनवण्यासाठी वापरतो तो हा रवा आहे। आणि आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला 10 मिनिटांसाठी हे साईडला ठेवून द्यायचे, तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेणार आहोत यासोबत खाण्यासाठी। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, त्यानंतर अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे। तर हे मी एकाच वाटीने अर्धी वाटी असं घेतलंय। त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे, तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि कढीपत्त्याची पानं, काही पुदिन्याची पानं देखील घालायची आहेत, यामुळे चटणी खूप छान चवीला लागते। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि 1 चमचा पांढरे तीळ घालायचेत आणि आता मिक्सरमधून हे बारीकसर असं वाटून घ्यायचंय। लागेल तसं पाणी तुम्ही घालू शकता हे वाटण्यासाठी। तर इथे बघा हे मिश्रण मी असं वाटून घेतले। आता हे बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचंय। त्यानंतर या चटणीला तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। आता याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोड्याशा लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे। आता हा तडका मिक्स करून घ्यायचा आहे आणि तयार तडका गरमागरम आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर इथे आपली एकदम झटपट अशी सुक्या नारळाची चटणी तयार झाली। चवीला भन्नाट लागते, आपण याच्यामध्ये पुदिना वापरलाय त्याच्यामुळे खूप मस्त लागते। त्यानंतर इथे बघा हे जे घावणाचं पीठ आहे ते अगदी छान असं तयार आहे, रवा अगदी छान असा भिजला गेलाय। आता घावणे बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे मी पॅन गॅसवरती ठेवलाय। आता पॅनला सगळीकडून तेलाने ग्रीस करून घ्यायचे, म्हणजे मग घावणे चिकटत नाहीत, अगदी इझिली निघतात। आता हे घावणांचं पीठ आपल्याला अशा पद्धतीने या पॅनमध्ये सोडून घ्यायचंय। सुरुवातीला असं कडेने सोडायचं आणि मग शेवटी असं मधून सोडायचंय। आता याच्यावरती असं झाकण लावायचं आहे साधारण 10 ते 12 सेकंदासाठी। अगदी थोडाच वेळ आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचंय,
कारण याची वरची बाजू आहे ती चांगली सुकली जाते। इथे बघा 10 ते 12 सेकंद झाली आहेत। आता झाकण काढलंय। आता इथून पुढे 2 मिनिटे आपल्याला मध्यम गॅसवरतीच हे घावन शिजू द्यायचे किंवा शेकून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर याच्या कडा बघा आपोआप अशा सुटल्या जातात किंवा मोकळ्या होतात। आता हे घावन असं उलटण्याने पलटवून घ्यायचे। तर बघा अगदी छान असं एका बाजूने हे शेकलं गेलंय। आता दुसऱ्याही बाजूने मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटे हे घावन शेकून घेऊ। तर इथे बघू शकताय दोन्ही बाजूंनी अगदी छान असं हे घावन शेकलं गेलंय। आता हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी दुसरंही घावन बनवून दाखवते। तर बघा सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलंय पॅनला आणि आता हे मिश्रण आपल्याला तव्यावरती असं सोडून घ्यायचंय। त्यानंतर याच्यावरती झाकण लावायचे आपल्याला 10 ते 12 सेकंदासाठी। थोड्या वेळाने झाकण काढायचे आणि 2 मिनिटं आपल्याला या बाजूने हे घावन शेकून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर याची बाजू पलटी करायची आहे। तर बघू शकताय अगदी छान असा रंग आला याला। आणि आता 3 मिनिटांनंतर पुन्हा पलटवायचे। तर इथे बघू शकताय दोन्ही बाजूंनी अगदी छान असं घावन शेकलं गेलंय। तर इथे आपली तांदळाच्या पिठाची एकदम इन्स्टंट अशी घावणं तयार झाली आहेत। अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे। सकाळच्या घाईमध्ये अगदी पटापट तुम्ही हे बनवू शकता। जास्त वेळ अजिबात लागत नाही। तर ही घावणं तुम्ही फक्त नाश्त्यालाच नाही तर तुम्हाला कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही ही बनवू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। अगदी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात आणि खूप टेस्टी लागतात खायला। आता बनवूयात आजची 5वी रेसिपी। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारचा एक बाउल किंवा एखादं भांडं घ्यायचंय जेणेकरून आपण सर्व साहित्य याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आता या बाउलमध्ये घेऊ 1 कप ज्वारीचं पीठ। तर अशा प्रकारचा कप तुमच्याकडे नसेल तर कोणतीही एखादी वाटी किंवा मग पेला वगैरे वापरू शकता। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून याचं पातळसर असं बॅटर बनवून घ्यायचंय। तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घालत आहे। तर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने घालायचंय। आता मी हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते म्हणजे मग आपल्याला आणखी किती पाणी यामध्ये लागणार आहे याचा आपल्याला अंदाज येईल। तर मी हे मिक्स करून घेतलंय। इथे मिश्रण मला थोडंसं घट्टसर वाटतंय तर आपल्याला आणखी पाणी याच्यामध्ये घालावं लागेल। इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। पुन्हा आपल्याला थोडंसं हे मिक्स करून घ्यायचंय। तर बघा इथे मी हे मिक्स करून घेतलंय आणि आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते। तर बघा इथे याची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ। तर तुमच्याकडे दही असेल तर 2 चमचे दही नक्की यामध्ये घाला, खूप मस्त टेस्ट येते। त्यानंतर मी इथे एक वाटण वापरत आहे। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये एकदम जाडसर असे फिरवून घेतलं आहे आणि ते 1 चमचा मी यामध्ये घातले। लसूण, मिरची आणि जिऱ्यामुळे याची जी टेस्ट आहे ती खूप भन्नाट लागते। आता हे मिक्स करून घेऊ। या व्यतिरिक्त तुम्हाला कांदा आवडत असेल तर तो देखील तुम्ही बारीक चिरून घालू शकताय किंवा काही वेळा पालक, मेथी यासारख्या भाज्या लहान मुलं खात नाहीत तर त्या तुम्ही यामध्ये बारीकसर अशा चिरून घालू शकताय। त्यामुळे रेसिपी अजूनच आपल्याला पौष्टिक होईल। तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की रेसिपी तुम्ही बनवून बघा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कशी रेसिपी बनते ते। त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मला आवडली की नाही ते। कारण ही रेसिपी खूपच सोपी आहे। अगदी घरी उपलब्ध असलेलं साहित्यच आपण यामध्ये वापरलेलं आहे। तर बघा इथे आपल्याला हवं तसं बॅटर तयार झालंय। आता पुढील प्रोसेस करू। तर इथे बघा गॅसवर मी एक पॅन ठेवलाय। आता गॅस मध्यम करायचा आहे आणि तव्याला सगळीकडून थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकताय। आणि आता तयार बॅटर आपल्याला पॅनवरती सावकाश पसरवून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीत, ज्या पद्धतीने आपण घावणे किंवा धिरडी बनवतो त्या पद्धतीत। बॅटर पसरवून झालं की यावर एक 15 ते 20 सेकंदासाठी आपल्याला झाकण ठेवायचे म्हणजे वरची पिठाची बाजू आहे ती सुकणार नाही यासाठी। फक्त 15 ते 20 सेकंदच म्हटलं आहे मी, मिनिटं नाही, हे लक्षात ठेवा। आता हे झाकण साईडला काढू आणि आता 2 मिनिटं ही साईड आपल्याला शेकून घ्यायची आहे मध्यम गॅसवरच। 2 मिनिटांनंतर बघा याच्या कडा देखील सुटल्या आहेत आणि खालच्या बाजूने छान कलर आलाय। आता उलटण्याच्या साहाय्याने बाजू पलटी करून घेऊ। तर बघा किती सहज हे उलटलं जाते, कुठेही चिकटत नाहीये किंवा तुटत नाहीये। आता ही बाजू देखील आपल्याला मध्यम गॅसवरच 2 मिनिटं शेकून घ्यायची आहे। तर इथे बघा दोन्ही बाजू अगदी छान आपल्या भाजल्या गेल्या आहेत। आता हे काढून घेऊ। बघितलं ही रेसिपी बनवायला किती सोपी आहे। खूप पटकन आपण ही रेसिपी बनवू शकतो। अगदी घाईच्या वेळी देखील तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवू शकता। तर रोज रोज भाकरी खाऊन कंटाळलेल्या जिभेला छान चव देखील येईल ही रेसिपी खाल्ल्यानंतर।
आपण जे मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण यामध्ये वापरलंय त्याच्याने खूप मस्त टेस्ट लागते. त्यामुळे हे नक्की करून बघा आणि सांगा. तर बघा, इथे आपली ज्वारीच्या पिठाची खमंग अशी धिरडी तयार आहेत. आपण ही एखाद्या चटणीसोबत किंवा भाजीसोबत खाऊ शकतो किंवा अशीच देखील खाऊ शकतो. खूप मस्त लागतात किंवा लहान मुलांना आवडणारं त्यांच्या आवडीचं टोमॅटो केचप त्याच्यासोबतही तुम्ही देऊ शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि यातली कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.